आता एवढी गाडी पळवली की काय, गाडीची इंजिनच एवढं गरम झालं की पाण्याच्या वाफा पण निघायला लागल्या. तर राम राम मंडळी, आज आम्हाला जायचं होतं इंदापूरला. मग म्हटलं आम्ही तिघच जाणार होतो, मी श्लोक आणि रेश्मा. म्हटलं मग आता फोर व्हीलरवर जाण्यापेक्षा म्हणलं टू व्हीलर घेऊन जावं, आपली स्कूटीपेक्षा म्हणलं रोहनची इनोकारनं घेऊन जावं. आम्ही गेलो, तिघा निघालो आणि जाताना नॉनस्टॉप इंदापूरला गेलो. त्यामुळं रोहन काय म्हणला, गाडी गरम झाल्यामुळं बंद झाली असेल म्हणून तिथं थांबल्यावर मग म्हणलं आता झाली असेल गाडी. येताना बघितलं तर इथं केळीच्या बागापाशी परत अजून एकदा बंद पडली. मग थांबत थांबत आम्ही आलो पुढं. मग जरा पुढं आलो वाकी शिवण्यात, तर इथं एका झाडाखाली आम्ही बघितलं तर इथं भेळचा स्टॉल होता. मग तिथं थांबलो, भेळ वगैरे खाल्ली आणि तिथं श्लोक पण आवडली म्हणून डबल भेळ खाल्ली. आम्ही रस पण प्याला उसाला. मग तिथनं जरा पुढं गेल्यावर अजून एकदा बंद पडली. आणि म्हणलं गाडी काय नेमका प्रॉब्लेम काय झाला कळनच. मग शेवटी सांगोल्यात आल्यावर रोहननं ज्यावेळेस गाडी दुसऱ्या दिवशी गॅरेज लावली त्यावेळेस कळलं की त्या गाडीचा ऑइल फिल्टर गेला होता, पेट्रोल फिल्टर गेला होता. त्यामुळं मिक्स पेट्रोलमुळं गाडीचं ते पॉईंट गेल्यामुळं गाडी सारखी गरम होऊन बंद पडत होती. म्हणलं बरंच मोठंच काम लागलं, त्यापेक्षा आपली फोर व्हीलर घेऊन गेला असतो तर एवढा खोटाना झालाच नसता. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. राम राम.